नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज दिवाळीचा पहिला दिवस, नरक चतुर्दशी। तर आपण आलोय कोपिनेश्वरच्या मंदिरामध्ये। दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी पहिल्या दिवशी कोपिनेश्वर मंदिरामध्ये येतो देवाचं दर्शन घ्यायला। तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा। सर्वांची दिवाळी मंगलमय आणि आनंदाची आणि भरभराटीची जाओ अशीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला तर मग तुम्हाला कोपिनेश्वर मंदिर दाखवतो। हा असा कोपिनेश्वर मंदिराचा परिसर आहे। आपण आता कोपिनेश्वर मंदिरामध्ये जाऊन घेऊया। साइडले फोटो काढा। तुम्ही राहिलं की मागची लाईन तशीच राहते, दरवाजासमोर फोटो काढू नका। चला आहे ना तिथे अशा प्रकारे कोपिनेश्वराचं मंदिर होतं।
कालिका माता मंदिर. शंकराचं पिंडी आहे. शंकराचं छोटं मंदिर आहे काळभैरव आणि कालिका माता मंदिराच्या शेजारी. हे आहे गणपती व मारुती मंदिर. मारुती मंदिर आहे. त्याच्या बरोबर मागच्या बाजूला गणपती मंदिर आहे. शेजारी जे आहे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. हे आहे दिगंबर दत्त दिगंबरांचं मंदिर. हे आहे इकडे अजून एक मारुती मंदिर आहे. बघू शकता इथे दिवाळीला पहाटे म्हणजे आता 9:30 झालेले आहेत. आम्हाला पण यायला थोडा उशीरच झाला आहे. हे अशा प्रकारे मंदिर परिसर आहे. सगळ्यांचीच फोटो काढायची लगबग सुरू आहे इथे. माझी 2 नंबर बहीण आणि भाऊजी आहेत, सुजाता आणि विश्वास भाऊजी. तर आम्ही सर्वांना आता तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहोत. आमच्याकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. यांचे फटाके फोडायचं काम चालू आहे इथे. फटाक्यांची वाटणी चालू आहे. आता परत हा
आपण कोपिनेश्वर मंदिरातून बाहेर पडतोय. अशा प्रकारे कोपिनेश्वरच्या मागच्या बाजूला म्हणजे तळावपाळी साईडचा जांभळी नाक्याजवळचा एरिया. हा ब्रिज जो आहे हा बघू शकता. सर्व जे दिवाळी पाठला आले ते फोटो सेशन चालू आहे. सगळं ब्रिज पूर्ण जाम करून टाकलं. एकनाथ शिंदे साहेब आले. शिंदे साहेबांनी पेटवलेली वाद सांगतो तुम्हाला. दिवाळी पाठला पेटवली वाद सगळीकडे धुवाच दिसल पेटवली वाद सगळीकडे धुवाच दिसल सगळीकडे धुवाच दिसल. साहेबांनी असं काय फोडलाय बॉ. साहेबांनी असं काय फोडलाय बा. आज मी आठवत असेल तर साहेबांनी असं काय फोडलाय बा. साहेबांनी असं काय फोडलाय बा. आज मी आठवत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्यात उपस्थित झालेले आहेत. महाराज की जय भवानी जय शिवाजी. भारत माता की भारत माता की जय. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खास आपल्यामध्ये सिने अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा शिवाजीराजे भोसले हा नवीन चित्रपट होय. त्याचे सर्व महेश मांजरेकर यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी स्वागत करतो. आणि गाडी सुटली आहे. इकडे गाडीवाले खासदार आहेत. सर्वच मान्यवर विकास आहे. आमच्या डोंगरेताई आहे. सर्वांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आनंदाची जाओ आरोग्याची जाओ अशा मनापासून शुभेच्छा देतो. प्रचंड उत्साह आपण सगळीकडे पाहतोय. तरुणांमध्ये युवकांमध्ये ज्येष्ठांमध्ये सगळीकडे दिवाळीचा आनंद लुटताना लोक दिसत आहेत. हे सण उत्सव ही संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण करता. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हे सण उत्सव परंपरा जोपासण्याचं आणि त्याचं स्वरूप वाढवण्याचं काम केलंय. आणि म्हणून गोविंद असू द्या, दसरा असू द्या, नवरात्री असू द्या, दिवाळी असू द्या, सगळे सण मोठ्या दिमाखात उत्साहामध्ये आपण साजरे करतो. आपली संस्कृती आपली परंपरा पुढे नेतो. या सणांच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात आणि सणाचा आनंद वाढवतात. आणि म्हणून इथं किती सुरसुऱ्या आल्या, लंग्या आल्या तरी शिवसेनेचा ॲटम बॉम्बच भारी पडणार. कारण हा ठाणे जिल्हा हा आनंद दिघे साहेबांचा बाले किल्ला आहे. त्यामुळे मी आपल्याला खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. मला ओळख मिळाली आहे ती सगळ्यात मोठी आहे. आणि आता माझे लाडके भाचे पण आहेत, लाडक्या भाच्या पण आहेत. आणि म्हणून सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या सणांची आवश्यकता आहे. सण उत्सव साजरे करा, आनंदोत्सव करा आणि आपल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी त्यांच्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी प्रत्येकाने एक दिवा तरी लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव.
अडीच तुटतई जवा भक्तीस तू माझ्याकडे जवा भक्तीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा भक्तीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा भक्तीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय पण आता गडकरी रंगायतांच्या सर्कलला आहे, इथे पण तुम्ही तेवढीच युवकांची गर्दी आणि दिवाळी पहाटचा आनंद बघू शकता. आपण आता आलोय गणेश गडकरी रंगायतांनी इथे. जी बघताय ती शिवसमर्थ विद्यालय आहे. खूप खूप
मित्रांनो, अशा प्रकारे हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम तुम्हाला ठाण्यामधला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल आणि दिवाळी पहाट काय असते, कशी असते ती तुम्ही पाहिली असेल या व्हिडिओच्या माध्यमातून. तर एकनाथजी शिंदेही आले होते दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला. महेश मांजरेकर आले होते. प्रताप सरनाईक ऑर्केस्ट्रा रूप गाणी पण चालू आहे आणि सर्व युवक जे आहेत त्या दिवाळी पहाटचा आनंद घेताना आपण पाहिलं. धन्यवाद. अशा प्रकारे हा मी दिवाळी पहाटचा कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दीपावली.